वेलकम. आज आपण ॲक्च्युली पार्शल फ्रॅक्शनमध्ये रॅशनल फ्रॅक्शन म्हणजे काय, रॅशनल फ्रॅक्शनचे टाईप्स काय आहेत हे सुरुवातीला बघणार आहोत. आपण फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन किंवा पॉलिनॉमियल्स, टाईप ऑफ पॉलिनॉमियल्स, मग लिनियर पॉलिनॉमियल असेल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल किंवा हाऊ टू फॅक्टराइज पॉलिनॉमियल्स किंवा फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल्स बघितलेलं आहे. मग त्या सर्वांचा यूज करून आपल्याला पार्शल फ्रॅक्शन म्हणजे काय बघायचं आहे. त्यापूर्वी मुळात रॅशनल फ्रॅक्शन म्हणजे काय आपण पहिला डेफिनेशन बघू. तर इथं आपल्याला रॅशनल फ्रॅक्शनची डेफिनेशन दिलेली आहे. ॲक्च्युली रॅशनल फ्रॅक्शन इज नथिंग बट अ फ्रॅक्शन ऑफ टू पॉलिनॉमियल्स. जसं नंबरचा आपण फ्रॅक्शन घेतलेला आहे, तसं दोन पॉलिनॉमियलचा जर आपण फ्रॅक्शन कन्सिडर केला म्हणजे पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स, जे दोन पॉलिनॉमियलच्या भागाकाराला किंवा फ्रॅक्शनला आपण रॅशनल फ्रॅक्शन्स म्हणतो. सिम्पल डेफिनेशन आहे बघा. एनी टू फ्रॅक्शन्स पुट इन टू पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स फॉर देन सच अ फ्रॅक्शन इज कॉल्ड रॅशनल फ्रॅक्शन. या रॅशनल फ्रॅक्शनचे ॲक्च्युली दोन टाईप्स असतात. एक असतो प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन आणि दुसरा असतो इम्प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन. जसं ॲक्च्युली प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच काय, तर याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो, ज्यामध्ये छेद किंवा डिनॉमिनेटर मोठा असतो. तसं पॉलिनॉमियलच्या बाबत आपण पॉलिनॉमियलची डिग्री महत्त्वाची मानतो. जितकी डिग्री मोठी तेवढा पॉलिनॉमियल आपण हायर डिग्रीचा किंवा मोठा आहे असं आपण कन्सिडर करू. मग जेव्हा छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये, रॅशनल फ्रॅक्शनमध्ये आपण जेव्हा छेदाधिक अपूर्णांक म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणतो, छेदाच्या पॉलिनॉमियलची डिग्री ही जर जास्त असेल कशाच्या डिग्रीपेक्षा, अंशाच्या डिग्रीपेक्षा, तर अशा रॅशनल फ्रॅक्शनला आपण प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन म्हणतो. सो पी एक्स अपॉन क्यू एक्समध्ये डिनॉमिनेटर काय आहे तर क्यू ऑफ एक्स. मग क्यू ऑफ एक्सची डिग्री ऑफ क्यू ऑफ एक्स ग्रेटर दॅन डिग्री ऑफ पी ऑफ एक्स देन आर ऑफ एक्स. हा जो रॅशनल फ्रॅक्शन जो आपण आर ऑफ एक्सनं रिप्रेझेंट केलेला आहे, हा रॅशनल फ्रॅक्शन, तो कोणता आहे, प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन. जसं इथं आपण काही एक्झाम्पल्स घेतले तर ॲक्च्युली हे सगळे रॅशनल फ्रॅक्शनच आहेत, पण हे कोणत्या टाईपचे रॅशनल फ्रॅक्शन आहेत, प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन. जसं हा फ्रॅक्शन जर कन्सिडर केला, त्याच्या न्यूमरेटरला जो पॉलिनॉमियल आहे, पॉलिनॉमियलची डिग्री आपण काय घेतो, त्यामध्ये असणाऱ्या हायर पॉवर ऑफ एक्सची पॉवर म्हणजे आपण त्या पॉलिनॉमियलची डिग्री घेतो. तर त्या अंशामध्ये तर 2x+3 असल्यामुळे एक्सची डिग्री किती आहे, पॉवर 1, त्यामुळे पॉलिनॉमियलची डिग्री 1. आणि छेदामध्ये x² - 7x आहे, एक्सच्या दोन टर्म्स आहेत, त्यामध्ये हायेस्ट पॉवर किती आहे 2, त्यामुळे या डिनॉमिनेटरच्या पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली 2. मग इथं अंशाच्या डिग्रीपेक्षा छेदाच्या पॉलिनॉमियलची डिग्री काय आहे, जास्त आहे. जसं या केसमध्ये बघा, अंशाची डिग्री किती आहे 3, छेदाची 4 इज अ लार्ज, बरं ना, कम्पेअर टू 3. इथं 2 न्यूमरेटरची डिग्री आहे, 3 डिनॉमिनेटरची. म्हणजे प्रत्येक केसमध्ये छेदाची डिग्री ही कशापेक्षा जास्त आहे, अंशाच्या पॉलिनॉमियलपेक्षा जास्त आहे. म्हणून या रॅशनल फ्रॅक्शनला आपण प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन म्हणतो. तर ॲक्च्युली इथं शेवटची दोन एक्झाम्पल बघितलं तर इथं अंशामध्ये 7x म्हणजे एक्सची डिग्री 1, त्यामुळे या पॉलिनॉमियलची डिग्री 1 आणि छेदाची डिग्री 2 आहे, त्यामुळे हा प्रॉपर झाला. आता इथं 4 इज अ कॉन्स्टंट आणि आपल्याला माहित आहे कॉन्स्टंट म्हटलं की त्याची डिग्री किती घ्यायची असते, 0. मग अंशाची डिग्री इथं कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ 0 आहे. म्हणजे छेदाची डिग्री ही 0पेक्षा जास्त म्हणजे 1, 2, 3, 4 एनी डिग्री असेल, एनी डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असेल तरी हा प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन होतो. त्या केसमध्ये छेदाच्या मध्ये हा लिनियर पॉलिनॉमियल आहे बघा, कारण त्याची डिग्री 1 आहे, पण अंशाची डिग्री 0 असल्यामुळं हा कोणत्या टाईपचा रॅशनल फ्रॅक्शन झाला, प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन. तर इम्प्रॉपरमध्ये याच्या अगदी उलटी कंडिशन असते, अंशाची डिग्री ही जास्त असते, कशाच्या डिग्रीपेक्षा, छेदाच्या पॉलिनॉमियलच्या डिग्रीपेक्षा जास्त असते. जसं या केसेस आहेत बघा. जसं इथं अंशाची डिग्री 3 आहे, x³ - 7, आणि छेदामध्ये x² आहे, हायर पॉवर, त्यामुळे डिग्री 2 आहे. त्यामुळे छेदाची डिग्री ही अंशापेक्षा काय आहे, कमी आहे, तेव्हा हा इम्प्रॉपर. जसं इथं अंशाची डिग्री 2 आहे, छेदाची डिग्री 1 आहे. आता या केसमध्ये बघा, अंशाची डिग्री 2 आहे आणि छेदाची पण डिग्री किती आहे, 2च आहे, बरोबर. इथं अंशाची आणि छेदाची डिग्री इक्वल आहे बघा. छेदाची डिग्री जास्त असेल पॉलिनॉमियलची तर तो प्रॉपर होतो,
अंशाची डिग्री जास्त असेल तर तो इम्प्रॉपर होतो, आणि किंवा अंशाच्या आणि छेदाची डिग्री इक्वल जरी असली तरी कोणता रॅशनल फ्रॅक्शन घ्यायचा? इम्प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन. मग इम्प्रॉपरची डेफिनेशन कशी घेतली? जर px अपॉन qx हा रॅशनल फ्रॅक्शन असेल तर डिग्री ऑफ qx म्हणजे डिनॉमिनेटर लेस दॅन और इक्वल टू डिग्री ऑफ p ऑफ x म्हणजेच न्यूमरेटर. जर छेदाची डिग्री अंशाच्या डिग्रीपेक्षा कमी किंवा इक्वल असेल तर अशा रॅशनल फ्रॅक्शनला आपण कोणता रॅशनल फ्रॅक्शन म्हणतो? इम्प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन. मग तुम्हाला रॅशनल फ्रॅक्शन म्हणजे काय लक्षात आलं का? रॅशनल फ्रॅक्शनचे दोन टाईप्स हे त्याच्या अंशाच्या आणि छेदाच्या डिग्रीवरून ठरतात. प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन. तुम्हाला कोणताही रॅशनल फ्रॅक्शन दिला तर तो ओळखता आला पाहिजे तो प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे. लक्षात राहील ना? आपण काही एक्झाम्पल इथे घेतलेले आहे. मग जर प्रॉपर आणि इम्प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला काय करता आलं? डिफरन्सिएशन करता आलं तर मग ॲक्च्युली आपल्याला या चॅप्टरमध्ये जो किती मार्काला सांगितलेला आहे? 8 मार्काला आहे. त्या चॅप्टरमधली आपल्याला स्टार्ट करता येईल. आणि चॅप्टरचं नाव काय होतं? पार्शल फ्रॅक्शन. तुम्हाला पार्शल फ्रॅक्शन म्हणजे काय शिकायचं आहे. ऍक्च्युली पार्शल फ्रॅक्शन किंवा आपल्याला दिलेला जो रॅशनल फ्रॅक्शन आहे त्याची फोड करायची असते, आणि ही जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण पार्शल फ्रॅक्शन म्हणतो. बघा किती सिंपल कन्सेप्ट आहे. दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनची फोड आपण ज्या प्रोसेसनं करतो त्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण? पार्शल फ्रॅक्शन. मग दिलेला रॅशनल फ्रॅक्शन हा कसा असतो म्हणून सांगितलं तुम्हाला? p अपॉन x डिवायडेड बाय q अपॉन x. मग इथं हा जो p अपॉन x डिवायडेड बाय q अपॉन x आपल्याला याची फोड करायची. आता फोड करताना बघा अवयव पाडायचे नाहीत, याची फोड करायची आहे. बघा जसं 10 हा नंबर असेल तर याचे आपण अवयव कसे घेतो? 5 into 2. बघा फॅक्टरायझेशन म्हणतो आपण याला. आता इथं आपण 10 जेव्हा 7 + 3 असा लिहितो, आता वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येऊ शकेल. इथं आपण 10 ची फोड केलेली आहे. बघा हे फॅक्टरायझेशन झालं. आणि इथं आपण ऍक्च्युली 10 ची फोड 7 आणि 3 च्या ऍडिशन मध्ये केलेली आहे. यालाच आपण ऍक्च्युली समेशन मध्ये आपण याची 10 ची फोड केलेली आहे. मग रॅशनल फ्रॅक्शनची फोड आपल्याला पार्शल फ्रॅक्शन मध्ये करायची आहे. बघा इथं आपल्याला फॅक्टरायझेशन मिळालं आणि हे फ्रॅक्शन्स केले आपण. या 10 चे 2 फ्रॅक्शन केले म्हणजे 2 भाग केले. पहिला भाग 7 आला, दुसरा भाग काय आला? 3 आला. तसं हा जो रॅशनल फ्रॅक्शन आहे याचे पण आपल्याला फ्रॅक्शन्स करायचे आहेत. म्हणजे याची फोड करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला 2, जसं इथं मी 10 हा 4 + 2 + 1 + 4 + 2 6 + 1 7 + 3. बघा किती टर्म्स मध्ये मी 10 ची फोड केलेली आहे. तर 1 2 3 4, जसं इथं 2 टर्म्स मध्ये केली तसं इथं 4 टर्म्स मध्ये केलेली आहे. फोड करताना आपल्याला काय करता येईल? 2 किंवा 2 पेक्षा जास्त नंबर्स मध्ये या 10 बेरजेच्या स्वरूपात लिहिता येतो. तसंच हा जो रॅशनल फ्रॅक्शन आहे तो आपण जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त रॅशनल फ्रॅक्शनच्या बेरजेत लिहितो. आता रॅशनल फ्रॅक्शन आपण एक p1x अपॉन q1x घेऊ, प्लस दुसरा p2x अपॉन q2x घेऊ, प्लस आता 2 पेक्षा जास्त किंवा 2 तर लागतातच, तिसरा आपण p3x अपॉन q3x घेऊ. असे आपल्याला pnx अपॉन qnx अशा स्वरूपात जर हा दिलेला रॅशनल फ्रॅक्शन लिहिता आला तर ह्या ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? पार्शल फ्रॅक्शन. बघा मग लक्षात राहील का? फॅक्टरायझेशन आणि फ्रॅक्शन्स मध्ये फरक काय आहे? फॅक्टरायझेशन मध्ये आपण गुणाकार करतो आणि फ्रॅक्शन्स मध्ये आपण बेरीज किंवा वजाबाकी म्हणू शकतो. आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो. मग इथं आपण जेव्हा दिलेला रॅशनल फ्रॅक्शन हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त रॅशनल फ्रॅक्शनच्या बेरजेमध्ये आपण लिहितो, या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण? पार्शल फ्रॅक्शन. आता इथं सगळ्यात महत्वाची कंडिशन आपल्याला ऍक्च्युली काय बघायचं आहे? आपण या दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनचे किती पार्शल्स पाडणार?
बरोबर ना. किती पार्सल म्हणजे इथं आपल्याला 1 2 3 असे n पार्सल्स मिळतात. आता हे पार्सल्स कशावर ठरतात, वेअर बघा इथं सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे, क्यू ऑफ एक्स इज इक्वल टू Q1x इंटू Q2x इंटू Q3x डॉट 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 Qnx. आता तुम्ही सांगा हा क्यू ऑफ एक्स म्हणजेच काय आहे, दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे. हा डिनॉमिनेटर आपण Q1 Q2 Q3 Qn या फ्रॅक्शन पॉलिनॉमियलच्या गुणाकारात लिहिलेला आहे. म्हणजे थोडक्यात हे जे मिळालेले आहेत हे या क्यू ऑफ एक्सचे काय मिळालेले आहेत, बरोबर काय आहेत, फॅक्टर्स आहेत, अवयव आहेत बघा. मग या क्यू ऑफ एक्सचे किती फॅक्टर्स आहेत इथं, तर 1 2 3 असे n फॅक्टर्स आहेत. छेदाचे किती फॅक्टर्स आहेत, n फॅक्टर्स असतील तर आपल्याला दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनचे 1 2 3 असे n पार्शल्स मिळतात बघा. हे थोडक्यात हा दिलेला रॅशनल फ्रॅक्शन आपण n फ्रॅक्शनच्या बेरजेत लिहू शकतो. जर इमॅजिन करा या छेदाचे क्यू ऑफ एक्सचे 3च फॅक्टर्स पडत असते, किती फॅक्टर्स पडत असते, 3. कोणकोणते असणार ते, Q1 Q2 Q3x. मग आता याचा अर्थ या रॅशनल फ्रॅक्शनचे आपल्याला किती पार्शल्स मिळणार, म्हणजे आपण या रॅशनल फ्रॅक्शनची फोड किती रॅशनल फ्रॅक्शनच्या बेरजेत करणार, तर 3च केले असते. म्हणजे थोडक्यात हा पुढचा पार्ट यातून व्हॅनिश झाला असता, फक्त इथपर्यंत आपल्याला आला असता. पण कधी, जर या क्यू ऑफ एक्सचे 3च काय असते फॅक्टर्स असते. जर 2च असते तर आपल्याला 2च रॅशनल फ्रॅक्शन मिळाले असते बघा, 2च काय मिळाले असते, रॅशनल फ्रॅक्शन. मग तुम्हाला ही कंडिशन लक्षात राहील ना, पार्शल फ्रॅक्शन म्हणजे दिलेला रॅशनल फ्रॅक्शनची फोड 2 किंवा 2 पेक्षा जास्त रॅशनल फ्रॅक्शनच्या बेरजेत लिहिणं, याला आपण पार्शल फ्रॅक्शन म्हणतो. पण छेदाचे जितके फॅक्टर्स असतात छेदाच्या पॉलिनॉमियलचे तितकेच आपल्याला पार्शल्स मिळतात. काय मिळतात, पार्शल, म्हणजे तितके नंबर ऑफ आपल्याला फ्रॅक्शन्स बेरजेमध्ये लिहिता येतात. आता सगळ्यात आणखीन एक महत्वाची कंडिशन, अँड काय बघा, P1 ऑफ एक्स सॉरी डिग्री ऑफ P1x लेस दॅन डिग्री ऑफ Q1x, डिग्री ऑफ P2x लेस दॅन डिग्री ऑफ Q2x. आता इथं तुमच्या लक्षात येतं का, हा P1x अपॉन Q1x एक रॅशनल फ्रॅक्शन आहे. मग रॅशनल फ्रॅक्शनचे 2 टाइप्स असतात, एक प्रॉपर आणि इम्प्रॉपर. प्रॉपर कधी होतो, जेव्हा छेदाच्या पॉलिनॉमियलची डिग्री ही जास्त असते, किंवा आपण उलट बोलू शकतो अंशाच्या पॉलिनॉमियलची डिग्री ही कमी असते. तसं इथं P1 ची डिग्री ही Q1 पेक्षा कमी असेल तर हा कोणता रॅशनल फ्रॅक्शन होणार, प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन होणार. मग इथं आपल्याला अँड डिग्री ऑफ P1 लेस दॅन डिग्री ऑफ Q1x, याचा अर्थ काय, हा प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन असणार आहे. हा पण बघा P2x ची डिग्री Q2x पेक्षा लहान, म्हणजे हा पण काय असणार, प्रॉपर असणार. मग आपण ही जी काय पार्शल फ्रॅक्शनची जी डेफिनेशन केलेली होती, की दिलेला रॅशनल फ्रॅक्शनची फोड आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त फ्रॅक्शनच्या बेरजेत करतो, त्याच्यामध्ये थोडासा चेंज करावा लागेल. आणि काय असेल तर दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनची फोड आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन मध्ये करतो. बघा, म्हणजे हा दिलेला रॅशनल फ्रॅक्शन होतो, प्रॉपर असेल किंवा इम्प्रॉपर असेल, तो इमॅटेरियल आहे, पण त्याची फोड आपण प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये केली. फोड म्हणजेच काय, बेरजेमध्ये आपण तो लिहिला, तर ही जी प्रोसेस आहे यालाच आपण काय म्हणतो, पार्शल फ्रॅक्शन म्हणतो. आणि हे जे काय आपण फोड केलेले जे नवीन फ्रॅक्शन्स मिळालेले आहेत हे प्रॉपरच असले पाहिजेत, किंवा त्याला आपण प्रॉपर पार्शल म्हणतो. प्रॉपर पार्शल म्हणजेच काय, तर P1x अपॉन Q1x किंवा P2x अपॉन Q2x. आपण आता इथून पुढे अशी डेफिनेशन करू मग पार्शल फ्रॅक्शनची, की दिलेला रॅशनल फ्रॅक्शन मग हा कोणताही असेल,
दिलेला रॅशनल फ्रॅक्शन हा त्याच्या छेदाचे जितके फॅक्टर्स असतात, जसे इथं छेद क्यूपेक्षा 2च फॅक्टर्स आहेत, तर आपल्याला किती प्रॉपर पार्शल्समध्ये हा रॅशनल फ्रॅक्शन लिहिता येऊ शकेल बेरजेच्या स्वरूपात, तर 2 प्रॉपर पार्शलच्या बेरजेमध्ये आपल्याला लिहिता येऊ शकेल. जर छेदाचे जर 3 फॅक्टर्स पडत असतील तर आपल्याला किती प्रॉपर पार्शल्स लिहायला लागतील? 3 प्रॉपर पार्शल लागतील. जर छेदाचे 5 फॅक्टर्स पडत असतील, बघा दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनच्या छेदाचे 5 फॅक्टर्स पडत असतील तर आपल्याला किती प्रॉपर पार्शल्स लिहिता येतील? ऑब्विसली किती? 5च काय लिहिता येतील आपल्याला? प्रॉपर पार्शल्स लिहिता येतील. मग या गोष्टीवरून किंवा यावरून आपल्याला काय लक्षात येतं की पार्शल फ्रॅक्शन ही एक कशी पद्धत आहे किंवा काय प्रोसेस आहे? तर दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनची फोड आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रॉपर पार्शल्समध्ये करतो, बरं ना? जितके छेदाचे फॅक्टर्स तितकेच आपल्याला प्रॉपर पार्शल्स मिळतात. मग आता ॲक्च्युली आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत, बरं ना? नेमकी एक्झाम्पल्स कशी विचारली जातात, पण त्यासाठी आपल्याला 3 केसेस बघायचे आहेत. मग त्यामधली आज आपण पहिली केस स्टार्ट करू. पहिली केस काय आहे बघा, नंबर 1, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि त्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स कसे काढायचे हे बघितलेलं आहे लास्ट लेक्चरला. त्यामध्ये मग आपल्याला नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स कसे घ्यायचे असतात हे माहिती आहे, किंवा ॲक्च्युली नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर म्हणजे काय माहिती आहे आपल्याला. मग आपण सर्व एक एक्झाम्पल स्टार्ट करू. मग ही पहिली केस, या पहिल्या केसमधलं पहिलं एक्झाम्पल बघा काय असतं. आता ॲक्च्युली एक्झाम्पल नंबर 1 काय बघा, रिझॉल्व into partial fraction, resolve into partial fraction x plus 4 divided by x square plus x. आता सोल्युशन्स बघा काय असतं. आपल्याला या एक्झाम्पल मध्ये एक रॅशनल फ्रॅक्शन दिलेला आहे. आता तो कोणता रॅशनल फ्रॅक्शन आहे तो मी पहिला लिहून घेतो. सांगा काय दिलेला आहे रॅशनल फ्रॅक्शन. तर x plus 4 अपॉन x स्क्वेअर प्लस x, बरोबर. आता हा रॅशनल फ्रॅक्शन एकतर प्रॉपर असेल किंवा एकतर इम्प्रॉपर असेल. मग सध्या तरी आपण प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शनचेच पार्शल्स घेऊ आणि त्यानंतर मग आपल्याला इम्प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शनचे पण पार्शल फ्रॅक्शन्स लिहायचे आहे. आता इथं हा प्रॉपर जर असेल, प्रॉपर कधी म्हणतो आपण, तर छेदाची डिग्री ही जास्त असेल अंशाच्या पॉलिनॉमियलपेक्षा. आता या केसमध्ये छेदाची डिग्री किती आहे बघा, तर 2 आहे आणि अंशाची डिग्री दिली नाही, आपली किती आहे, 1 आहे. याचा अर्थ छेदाची डिग्री ही काय आहे, जास्त आहे. मग आपण या छेदाची डिग्री जर जास्त असेल आपल्याला याची फोड 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रॉपर पार्शल्समध्ये करायची आहे. पण त्यासाठी आपल्याला छेदाचे फॅक्टर्स काढले पाहिजेत. तर तुम्हीच सांगा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे किती फॅक्टर्स असतात? तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲक्च्युली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे 2 लिनियर फॅक्टर्स असतात. किती? 2. म्हणजे आपल्याला हा जो डिनॉमिनेटर आहे काय बघा, तो एक्स स्क्वेअर प्लस एक्स याचे 2 लिनियर फॅक्टर्स काढता आले पाहिजेत. या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे 2 लिनियर फॅक्टर्स काय असतील बघा. ॲक्च्युली या दोन्ही पण एक्सच्या टर्म्स असल्यामुळं यामध्ये कॉमन एक टर्म एक्स आली तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, यातून एक्स स्क्वेअर मधून एक्स घेतला तर एक एक्स राहील आणि यातून एक्स घेतला तर +1 राहील. बघा हे 2 फॅक्टर झाले. पहिला फॅक्टर कोणता आहे, एक्स. फॅक्टर्स म्हणजे काय, गुणाकारामध्ये आपण डिनॉमिनेटर लिहिला आहे. पहिला फॅक्टर एक्स आहे आणि दुसरा फॅक्टर कोणता आहे, x+1. एक्स हा लिनियर आहे, x+1 पण हा लिनियर आहे. आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे 2च लिनियर फॅक्टर असतात. आता ते रिपीटेड आहेत का नॉन रिपीटेड हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता ॲक्च्युली पहिला एक्स आहे, दुसरा x+1 आहे, 2 वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. याचा अर्थ या छेदाचे कोणते आपल्याला फॅक्टर्स मिळाले, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. हेच आपल्याला पहिला ओळखता आलं पाहिजे. आता आपण हा जो न्यूमरेटर आहे तो आहे तसंच ठेवणार आहोत x+4 आणि छेदाचे फक्त फॅक्टर्स लिहिणार आहोत. जे काय आलेले आहेत सांगा, एक्स आणि x+1.
आता नाव बघा, पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे, डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स लिहिलेले आहेत. आता न्यूमरेटर आहे तसाच ठेवला आणि डिनॉमिनेटर जो आहे तो फॅक्टराइज करून काय लिहिला आपण, x प्लस 1. आता तुम्ही सांगा मला छेदाचे किती फॅक्टर्स आहेत, हे 2 फॅक्टर्स आहेत. मग आपल्या डेफिनेशननुसार पार्शल फ्रॅक्शनचे आपल्याला 2 प्रॉपर पार्सल्स मिळणार आहेत. किती, 2 प्रॉपर पार्सल्स. आता ते 2 प्रॉपर पार्सल्स कसे लिहायचे. आता ऍक्च्युली या दोन्ही प्रॉपर पार्सलच्या छेदामध्ये काय झालेलं असणार बघा, Q1 Q2 Q3 असे घेतलेले आपण. आता Q1 म्हणजे फर्स्ट फॅक्टर जो किती आहे x, आणि Q2 म्हणजे सेकंड फॅक्टर जो किती असणार x प्लस 1. जर आणखीन एक फॅक्टर्स असतात तर आपण तो प्लस त्याच्या डिनॉमिनेटरला लिहिला असता, किंवा त्या अशीच प्रोसेस आपण कंटिन्यू केली असते. पण इथं 2च असल्यामुळे आपल्याला 2च फॅक्टर्स लिहिले. आता हे दोन्ही प्रॉपर असतात. प्रॉपर म्हणजेच काय रे, तर छेदाची डिग्री ही अंशापेक्षा जास्त असली पाहिजे. आता इथे छेदामध्ये पहिला फक्त आपण एवढं कन्सिडर करू, या छेदामध्ये x आहे, याचा तर डिग्री 1 आहे. मग छेदाची डिग्री 1 आहे, त्याच्यापेक्षा कमी म्हणजे डिग्री किती असणार सांगा, 0. म्हणजे ऍक्च्युली न्यूमरेटरला डिग्री 0 म्हणजेच कॉन्स्टंट असणार. ओके, म्हणजेच छेदात जर लिनियर फॅक्टर असेल तर तो आपल्याला अंशामध्ये काय लिहायला लागेल, एक कॉन्स्टंट लिहायला लागेल. आता तो किती आहे, कॉन्स्टंट म्हणजे काय रे, नंबर्स. 1 आहे का, 2 आहे, 3 आहे, 4 आपल्याला माहित आहे का इथं. म्हणून त्याला आपण अननोन कॉन्स्टंट म्हणतो. काय म्हणतो, अननोन कॉन्स्टंट. मग आता इथं एक्सच्या न्यूमरेटरला आपण एक कॉन्स्टंट जो माहित नाही, जर माहित नसलेला कॉन्स्टंट आपण लेटर्सनं रिप्रेझेंट करतो. इथं कोणतं लेटर यूज केलं बघा मी, ए. मग ए हा काय आहे, तर अननोन कॉन्स्टंट आहे. तसंच इथं सुद्धा हा सुद्धा सेकंड प्रॉपरच आहे. प्रॉपर आहे म्हणजे छेदाची डिग्री 1 आहे, याचा अर्थ अंशाची डिग्री काय असणार, 0. पण तो पण कॉन्स्टंट आहे, पण माहित नाही. मग आता ए ऑलरेडी घेतला, मग आपण काय घेतला, बी. आणि हे ए आणि बी काय आहेत, अननोन कॉन्स्टंट आहेत. लक्षात येईल ना. मग आपण हे जे काय लिहिलेलं आहे बघा, इथं आपल्याला दिलेला जो फ्रॅक्शन आहे त्याच्या डिनॉमिनेटरचे आपण फॅक्टर्स पाडून याची आपण फोड 2 प्रॉपर फ्रॅक्शन्स मध्ये केलेली आहे. किती, 2. कारण की छेदाचे 2च फॅक्टर्स आहेत, जे कोणत्या टाईपचे, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. आणि आपल्याला काय मिळालेलं आहे, दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनची फोड, किंवा आपण दिलेला रॅशनल फ्रॅक्शन 2 फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शनच्या बेरजेमध्ये लिहिलेला आहे. हा प्रॉपर आहे, हा पण प्रॉपर. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, पार्शल फ्रॅक्शन. किती सिंपल प्रोसेस आहे. आता ऍक्च्युली प्रॉब्लेम इथे स्टार्ट होतो. काय प्रॉब्लेम आहे, आपण मॅथ्समध्ये काय करतो, एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल तर ती शोधायचा प्रयत्न करतो. आता इथं आपण मुळात ए बी ला काय म्हटलेलं आहे, अननोन कॉन्स्टंट. जे माहित नाही ते तर शोधायचं आहे ना आपल्याला. पार्शल फ्रॅक्शन तर तुम्ही केलेलं आहे, पण त्या सोल्युशनमध्ये तुम्हाला ए आणि बी माहित नाहीत. मग ते शोधायचे असतील तर आपल्याला एक मेथड यूज करायची असते, ज्या मेथडला आपण पुटिंग मेथड म्हणतो. कोणती मेथड, पुटिंग मेथड. बघा, या एक्सप्रेशन मध्ये जसे ए आणि बी हे कॉन्स्टंट आहेत, भले ते माहित नाहीत आपल्याला, पण ते कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्यांची व्हॅल्यू बदलत नाही. पण हा जो एक्स आहे बघा ना, एक्सच्या टर्म्स किंवा एक्सच्या पॉलिनॉमियल म्हणतो, याला काय म्हणतो रे आपण, व्हेरिएबल किंवा चल म्हणतो. बघा, मराठीमध्ये आपण त्याला चल म्हणतो, बरं ना. चल म्हणजेच काय, ज्याची व्हॅल्यू बदलते. आता व्हॅल्यू बदलते म्हणजेच ती काय घ्यायची असते, तर एनी नंबर असू शकेल तो. मग तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, फ्रॅक्शन असेल. मग एक्सची व्हॅल्यू 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, किंवा -1, -2, -3, -4, किंवा 1/2, 1/3, कोणतीही व्हॅल्यू, किंवा 0 पण असू शकेल एक्सची व्हॅल्यू. कारण की आपल्याला एक्स हा काय असतो, व्हेरिएबल, त्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू असू शकतात. बघा, तुम्हाला कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल मधला फरक माहित आहे ना, चल आणि स्थिरांक. मग चल म्हणजे त्याची काहीही व्हॅल्यू असू शकते. आपण पुटिंग मेथड मध्ये काय करतो, तर हे जे काय अननोन ए बी, बघा आपला एक्झाम्पल आता सेकंड पार्ट मध्ये आलेला आहे. आपण पार्शल फ्रॅक्शन तर लिहू शकलो, पण आपल्याला हे ए बी जे अननोन आहेत ते शोधायचे असतील तर आपण एक्सच्या वेगळ्या व्हॅल्यूचा यूज करतो. पण त्यासाठी काय करायचं, आपण एक सिम्प्लिफिकेशन इथं करून घेणार. आता ते सिम्प्लिफिकेशन नेहमी प्रत्येक एक्झाम्पल मध्ये असणार. बघा काय आहे ते, जेव्हा आपण पार्शल फ्रॅक्शन्स अननोन मध्ये काढतो त्यानंतर आपण काय करायचं, हे जे काय एक्सप्रेशन आहे
याला मल्टिप्लाइंग बाय डिनॉमिनेटर ऑफ लेफ्ट हँड साइड, डाव्या साईडचा जो डिनॉमिनेटर आहे छेद, काय आहे सांगा तो छेद इथं, एक्स इंटू एक्स प्लस वन ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला गुणून घ्यायचं असतं. आता तुम्हीच सांगा, जर या टर्मनं या डाव्या साईडला गुणलं, ही एकच टर्म आहे ना टोटल, पण हा जो मल्टिप्लायर आहे हा जो डिनॉमिनेटर आहे, ऍक्च्युली हा डिनॉमिनेटर आपण मल्टिप्लिकेशन मध्ये घेतला मग तो इक्वल असतो. जसं ए अपॉन बी ला आपण जर बी नच गुणलं तर काय होईल रे, बी ला बी काय होईल, कॅन्सल, आपल्याला काय मिळणार, फक्त ए मिळणार. तसं या टर्मला या टर्मनं जर गुणलं, म्हणजे या छेदाला यानं गुणलं तर या छेदाला हा मल्टिप्लायर कॅन्सल होऊन आपल्याला फक्त काय मिळेल, न्यूमरेटर, म्हणजे थोडक्यात कशाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, एक्स प्लस फोर डाव्या साईडला मिळेल. बरोबर आहे. तर उजव्या साईडला उजव्या साईडला मला एक सांगा, ए आणि बी ह्या जर दोन टर्म बेरजेत असतील आणि याला जर मला सी न गुणायचं असेल तर आपण ए प्लस बी इंटू सी लिहित नाही, तर काय लिहितो, ए प्लस बी ला ब्रॅकेट टाकून इंटू काय लिहितो आपण सी, आणि याचं सिम्प्लिफिकेशन काय होतं, तर ए सी प्लस बी सी होतं ना. या सी न नुसत्याच एला गुणायचं नाही किंवा नुसत्याच बी ला गुणायचं नाही, तर दोन्हीला सेपरेट सेपरेट गुणून त्यांची काय करायला लागते आपल्याला, बेरीज. मग तसं आपल्याला इथं हा जो काय उजवी साईड आहे ही बेरजेत असल्यामुळं दोन टर्मची आपल्याला यानं जर मल्टिप्लाय करायचं असेल तर आपण याला सेपरेट मल्टिप्लाय करणार आणि याला सेपरेट मल्टिप्लाय करणार. थोडक्यात ए अपॉन एक्स च्या गुणाकारात काय येईल, एक्स इंटू एक्स प्लस वन येईल, आणि प्लस बी अपॉन एक्स प्लस वनच्या गुणाकारात पण एक्स इंटू काय येणार, एक्स प्लस वनच येणार. बरोबर आहे ना. बघा, ए प्लस बी जर आपण सी न गुणलं तर ए सी प्लस काय घेतो आपण, बी सी, म्हणजे या टर्मला यानं गुणलं आपण सेपरेट, प्लस या सेकंड टर्मला यानंच गुणून घेतलेलं आहे. बघा, पण त्यामुळे काय होईल, ह्या एक्सला हा एक्स कॅन्सल होईल बघा, आणि इथं एक्स प्लस वनला हा एक्स प्लस वन कॅन्सल होईल. जसं या साईडला हा टोटल छेद कॅन्सल होऊन फक्त न्यूमरेटर राहिला होता, तसं उजव्या साईडला काय होतं बघा, ऍक्च्युली हा जर डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय केलं तर पहिल्या टर्म मधला डिनॉमिनेटर कॅन्सल होतो या मल्टिप्लाय मधला, आणि न्यूमरेटर ए च्या गुणाकारात काय येणार, फक्त एक्स प्लस वन येईल बघा. प्लस या सेकंड टर्म मध्ये पण तसंच, याचा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल आणि न्यूमरेटर बी च्या गुणाकारात यातला जर एक्स प्लस वन हा डिनॉमिनेटर कॅन्सल झाला तर काय येणार आहे, फक्त एक्स येणार, आणि याला आपण इक्वेशन नंबर वन म्हणायचं नेहमी. काय म्हणायचं, इक्वेशन नंबर वन. बघा, आपल्याला ऍक्च्युली सेकंड पार्ट मध्ये हे जे अननोन्स मध्ये आपण पार्शल फ्रॅक्शन लिहिलेले आहे ते अननोन शोधायचे आहेत. तर आपण काय केलं, डाव्या साईडचा जो डिनॉमिनेटर आहे त्यांना आपण फक्त मल्टिप्लाय करून घेतलं ऑन बोथ साईड. आपल्याला एक इक्वेशन मिळालेलं आहे जे एक्सच्या टर्म्स मध्ये आहे, ज्यामध्ये आपण एक्सच्या वेगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या. मग आता आपण एक्सची व्हॅल्यू पुट करतो, पुटिंग मेथड म्हणतो. एक्सची व्हॅल्यू काय असू शकेल, तर एनी नंबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणताही, पण आपण घेताना सुद्धा कसे नंबर्स घ्यायचे बघा. आपल्याला शोधायचं मुळात काय आहे, तर ए आणि बी अननोन शोधायचे आहेत. त्यासाठी आपण काय करायचं, याचे काही इक्वेशन तयार झालेलं आहे, यामध्ये आपण फक्त बी ची टर्म घ्यायची आणि ही टर्म झिरो करायचा प्रयत्न करायचा. आता हा झिरो करायचा असेल तर डायरेक्ट झिरो करून चालणार नाही, तर यामध्ये एक्स आपण घेणार. आता ऍक्च्युली बी इंटू एक्स आहे, त्यामुळे एक्स असा घेणार आपण जेणेकरून ही टोटल टर्म झिरो होईल. मग तुम्ही सांगा, गुणाकारात झिरो असेल तरच टर्म झिरो होते ना. दोन टर्मचा गुणाकार झिरो कधी येतो, त्यातली एक टर्म झिरो असते. आपण बी तरी काय पुट करू शकत नाही कारण की तो किती आहे माहित नाही, पण एक्स आपल्याला काही घेता येतो. आपण इथे एक्सला झिरो घेतला आणि तो इक्वेशन मध्ये पुट केला. आता इक्वेशन म्हणलं की लेफ्ट हँड साईड जिथे जिथे एक्स आहे तिथे झिरो टाकला पाहिजे. मग एक्स जिथे जिथे आहे तिथे झिरो टाकला तर डाव्या साईडला झिरो प्लस फोर येईल बघा. उजव्या साईडला ए च्या गुणाकारात काय येणार, झिरो प्लस वन येईल आणि प्लस बी इंटू काय येणार बघा, झिरो. आता सिम्प्लिफिकेशन केलं बघा, सगळे टर्म्स मध्ये ए आणि बी सोडलं तर सगळे कॉन्स्टंट आहेत, त्यांची बेरीज करून घेत आहेत कारण एक्स आपण झिरो रिप्लेस केलाय. झिरो प्लस फोर, फोर इज इक्वल टू, आता इथं पहिला हा ब्रॅकेट घेतला पाहिजे. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण ब्रॅकेट सिम्प्लिफाय करतो, ब्रॅकेट मध्ये बेरीज आहे पण झिरो प्लस वन ची बेरीज किती ना, वन. वन नंतर या ए च्या गुणाकाराला आपल्याला काय मिळेल, एच मिळेल आणि प्लस बी इंटू झिरो काय येईल, झिरो. थोडक्यात बी एलिमिनेट झाला आणि आपल्याला ए इज इक्वल टू काय मिळालं बघा, फोर. मग जो ए आपल्याला मगाशी माहित नव्हता, कॉन्स्टंट आहे माहित नव्हता, आता मात्र आपल्याला तो किती मिळालेला आहे, फोर. फोर इज अ कॉन्स्टंट.
ए इज अ कॉन्स्टंट, आता तो आपल्याला माहीत झालेला आहे, नोन कॉन्स्टंट झाला. असं तुम्हाला बी काढायचं असेल, ए मिळाला, तसंच बी काढायचं असेल तर प्रोसेस तीच राहणार. इक्वेशन हे यूज करून याच्यामध्ये आपण असा एक्स यूज करणार बघा आता, जेणेकरून ए ची टर्म 0 होईल. बघा मग ए शोधायला बी ची टर्म 0 करण्यासाठी आपण एक्स 0 पुट केला. आता ए ची टर्म 0 केली तर आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळेल, पण ए ची टर्म 0 करायची असेल तर हा मल्टिप्लायर जो ए च्या गुणाकारात आहे तो 0 झाला पाहिजे. पण तो 0 कधी होईल, जर एक्स ची आपण व्हॅल्यू अशी चूज केली जेणेकरून या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 होईल. आता मला सांगा एक्स प्लस 1 ची व्हॅल्यू 0 कधी होईल, किंवा त्यासाठी एक्स ची व्हॅल्यू काय घेता येईल. तर एक्स ची व्हॅल्यू जर मी -1 घेतली बघा, तर -1 + 1 काय होणार 0. इमॅजिन करा एक्स प्लस 3 असतं, ही टर्म मला 0 करायची असती तर मला एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायला लागली असती, -3 घ्यायला लागली असती बघा. जेणेकरून आपल्याला -3 + 3 काय होईल 0 होईल. एक्स -2 असेल तर मला इथं पुट काय करायला लागेल सांगा, एक्स इज इक्वल टू 2, जेणेकरून 2 - 2 काय होईल 0 होईल. ही गोष्ट लक्षात राहील ना तुमच्या, कारण पुढे आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये या पद्धतीनं स्पुटिंग मध्ये एक्स ठरवला पाहिजे. तसं इथं आपण एक्स प्लस 1 0 करायचं आहे, एक्स इज इक्वल टू काय घेणार -1 घेणार. आता हा -1 जी एक्स ची व्हॅल्यू ती या इक्वेशन मध्ये पुट केली तर पहिला डाव्या साईडला -1 + 4 होईल बघा. उजव्या साईडला ए इंटू ब्रॅकेट -1 + 1 होईल आणि प्लस बी इंटू एक्स, एक्स ची व्हॅल्यू -1 बघा. माझ्यासारखं आता कॉन्स्टंट तेवढे आपण सिम्प्लिफाय करू. -1 + 4 + 3 येईल आणि इथं -1 + 1 0 आणि 0 इंटू ए ची टर्म काय होईल 0 होईल. पण बी इंटू -1 काय होणार -b. आता -b जर मी लेफ्टला घेतला तर +b होईल आणि हा +3 जर राईटला गेला तर काय होईल -3. म्हणजे थोडक्यात ए ची व्हॅल्यू जशी 4 मिळाली तशी आता बी ची व्हॅल्यू काय मिळाली -3 मिळाली बघा. मग आपल्याला काय झालं, हे जो काय पार्शल फ्रॅक्शन आपण अननोन मध्ये लिहिलेला होता त्यामधले अननोन शोधले. आता पुढची स्टेप, आता ऍक्च्युली हे अननोन मी जर इथं पुट केली मला काय मिळणार आहे बघा, तर रिक्वायर्ड पार्शल फ्रॅक्शन जे आपल्याला विचारलेलं आहे. रिक्वायर्ड पार्शल फ्रॅक्शन काय आहे, दिलेला फ्रॅक्शन काय होता, एक्स प्लस 4 अपॉन x² + x इज इक्वल टू दिलेला फ्रॅक्शन. आता आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. मग ए ची व्हॅल्यू किती आहे 4, 4 अपॉन एक डिनॉमिनेटरला काय x प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे -3, -3 अपॉन काय आहे x + 1 बघा. हे आहे, हे तुमचं आन्सर आहे. आपण मगाशी डेफिनेशन बघितली होती पार्शल फ्रॅक्शनची की दिलेला रॅशनल फ्रॅक्शन हा त्याच्या छेदाचे जितके फॅक्टर्स आहेत तितक्या प्रॉपर पार्सल्स मध्ये लिहिणं, यालाच काय म्हणतो आपण पार्सल फ्रॅक्शन. जसं इथं आपल्याला मिळालेलं आहे. हे पण तेच होतं, पण यामध्ये ए बी माहीत नव्हता, जो आपण पुटिंग मेथडनं कॅल्क्युलेट केले कॉन्स्टंट, आणि आता आपलं रिक्वायर्ड आन्सर झालं बघा. हा प्रॉपर फ्रॅक्शन आपण त्याच्या छेदाचे 2 फॅक्टर्स होते, 2 पार्सल्स मध्ये आपण ते लिहिलेलं आहे. दोन्ही हे प्रॉपर आहेत का बघा. 4/x छेदाची डिग्री 1 अंश कॉन्स्टंट असल्यामुळे 0 होईल आणि हा सेकंड टर्म पण काय आहे प्रॉपरच आहे बघा. पुन्हा लक्षात येतं का बघा. महत्वाचं आपल्याला प्रोसिजर लक्षात आली, म्हणजे काय काय केलं आपण, दिलेला प्रॉपर फ्रॅक्शनच्या छेदाचे फॅक्टर्स पाडून घेतले. त्या छेदाचे जितके फॅक्टर्स तेवढे आपण पार्शल्स लिहितो. आता इथे छेदाचे जे फॅक्टर्स आहेत ते कोणत्या टाईपचे आहेत, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर मध्ये आपण प्रॉपर पार्शल लिहिताना एक कॉन्स्टंट यूज करतो एका लिनियर फॅक्टर. जसं एक्स साठी आपण न्यूमरेटरला एक कॉन्स्टंट ए यूज केला, x + 1 या लिनियर फॅक्टरसाठी आपण कॉन्स्टंट बी यूज केला आणि आपण पार्शल फ्रॅक्शन लिहितो. आता हे जे काही पार्शल फ्रॅक्शन्स आहे त्यामध्ये ए बी अननोन असल्यामुळं आपण पुटिंग मेथडनं ते शोधून काढतो. जसं या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा आपण लेफ्ट हँडच्या डिनॉमिनेटरला या पार्शल फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करून घेऊन एक इक्वेशन तयार करू, ज्याला आपण नंबर 1 दिलेला, आणि त्या इक्वेशनमध्ये अननोन शोधण्यासाठी आपण एक्सच्या व्हॅल्यू पुट करतो. तर इथं आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू 2 पुट करायला लागल्या. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर ए ची व्हॅल्यू मिळाली, एक्सची व्हॅल्यू -1 घेतली तर मला बी ची व्हॅल्यू मिळाली, आणि हे जे काय ए बी मिळाले अननोन कॉन्स्टंट त्यांचा यूज करून आपण काय लिहितो, रिक्वायर्ड पार्शल
फ्रॅक्शन. मग दिलेला प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन आपण त्याच्या छेदाच्या 2 फॅक्टर्स असल्यामुळे 2 प्रॉपर पार्शल्समध्ये लिहिलेला आहे. असेल ना. मग हेच आपलं काय असणार, आन्सर असणार किंवा रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन. असंच आणखीन एक एक्झाम्पल आपण ट्राय करू. चालेल. आता सेकंड एक्झाम्पल जे आहे ते काय बघा, तर रिझॉल्व इनटू अगेन पार्शियल फ्रॅक्शनच आहे. आता इथं आपल्याला फ्रॅक्शन काय दिलं आहे बघा, एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2. आता स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगा मला काय काय करायला लागेल. पहिल्यांदा हा दिलेला फ्रॅक्शन मी कन्सिडर करतो. लेट मग काय आहे, एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2. आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन घ्यायचे असेल तर पहिल्यांदा छेदाचे फॅक्टर्स काढणं गरजेचे असतं. हे तुम्हाला छेदाचे फॅक्टर्स काढायला लागतील. आता हा ॲक्च्युली प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन आहे. छेदाची डिग्री 1 आणि छेदाची 2 आहे आणि अंशाची 1 आहे. छेदाची डिग्री जास्त आहे. अशा केसमध्ये आपण छेदाचे फॅक्टर्स काढतो. मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2 चे फॅक्टर्स काय येतील, आपल्याला या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलच्या कॉन्स्टंट मायनस 2 ची अशी फोड करायची आहे ज्यांची बेरीज कोएफिशियंट ऑफ एक्स आला पाहिजे. मग मायनस 2 ची फोड म्हणून ते 2 1 घेतली तर बेरीज 1 येण्यासाठी हा -1 करायला लागेल बघा. 2 - 1 मल्टिप्लिकेशन -2 होईल आणि 2 - 1 ची ॲडिशन +1 येईल. याचा अर्थ हा न्यूमरेटर आहे तसंच राहील. छेदाचे फॅक्टर्स काय ना, एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 1. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे 2च लिनियर फॅक्टर्स असतात. फक्त ते कोणत्या टाईपचे आहेत बघा, पुन्हा नॉन रिपीटेड. एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 1 वेगवेगळे आहेत. म्हणजे आपल्याला या दिलेला हा जो काही रॅशनल फ्रॅक्शन आहे ज्याच्या छेदाचे 2 फॅक्टर्स एक्स प्लस 2 एक्स मायनस 1 याचे 2 पार्शल्स मिळणार. किती? 2 पार्शल्स, प्रॉपर पार्शल्स. आता पहिला फॅक्टर कोणता आहे, एक्स प्लस 2. लिनियर असल्यामुळं आपण त्याचा प्रॉपर पार्शल लिहिताना त्याच्या अंशाची डिग्री 0 येण्यासाठी कॉन्स्टंट घ्यायला लागेल, जो माहित नाही आपल्याला. त्यामुळे आपण तो ए घेतला तर पहिला पार्शल ए अपॉन एक्स प्लस 2 होईल आणि प्लस दुसरा पार्शल बी अपॉन एक्स मायनस 1. कारण की हा पण लिनियर आहे बघा. छेदाचे 2 फॅक्टर्स 2च प्रॉपर पार्शल्स आपल्याला मिळालेले आहेत. पण ज्यामध्ये आपण ए आणि बी यूज केल्यामुळं ते ए आणि बी शोधणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण पुटिंग मेथड यूज करणार आहोत. त्यासाठी इक्वेशन तयार करण्यासाठी बघा मल्टिप्लाय कशाने करायला लागेल, या पार्सलला मल्टिप्लाय बाय मला डिनॉमिनेटर ऑफ लेफ्ट हँड साइड जो काय आहे एक्स प्लस 2 एक्स मायनस 1 ऑन बोथ साइड. तर डाव्या साईडला काय आहे, हा एकच सिंगल टर्म असल्यामुळे हा मल्टिप्लायर आणि डिनॉमिनेटर इक्वल असल्यामुळे एकमेकाला कॅन्सल होऊन न्यूमरेटर राहील म्हणजे एक्स राहील. पण उजव्या साईडला बेरीज आहे बरोबर ना. त्यामुळे याला सेपरेट मल्टिप्लाय केलं आणि याला सेपरेट मल्टिप्लाय केलं. आता याला मल्टिप्लाय करताना काय होतं, तर डिनॉमिनेटर या मल्टिप्लायर एक्स प्लस 2 मध्ये कॅन्सल होईल आणि न्यूमरेटर ए च्या गुणाकारात काय राहणार, फक्त आता एकच टर्म राहील एक्स मायनस 1. तसंच इथं पण आता इथं डिनॉमिनेटर एक्स मायनस 1 या मल्टिप्लाय मधून कॅन्सल होऊन न्यूमरेटर बी च्या गुणाकारात काय ना एक्स प्लस 2. याला आपण नंबर 1 म्हणतो. आता हे इक्वेशनचा यूज करून ए आणि बी शोधताना आपण फक्त बी ए शोधायचं असेल तर बी ची टर्म आपल्याला 0 करायला लागेल. जर बी ची टर्म 0 करायला लागेल तर याचा मल्टिप्लाय म्हणजे हा ब्रॅकेट 0 करायचा असेल तर मला एक्स काय घ्यायला लागेल सांगा. मगाशी तुम्हाला सांगितलेलं होतं एक्स प्लस 2 आहे, याचा अर्थ एक्स काय घेणं गरजेचं आहे, -2. जर मी एक्स -2 घेतला या इक्वेशन मध्ये, जिथे एक्स आहे तिथं -2 टाकायला लागेल मला. पहिला डाव्या साईडला काय बघा -2 एक्स ची व्हॅल्यू आणि नुसताच एक्स आहे. दुसऱ्याला ए इंटू ब्रॅकेट एक्स ची व्हॅल्यू -2 -1 आहे आणि प्लस आता मी इथं डायरेक्ट हा 0 लिहितो इथून पुढे, कारण की हीच टर्म 0 करण्यासाठी आपण एक्स किती घेतलाय -2. ती टर्म आपण 0 ने रिप्लेस करू. चालेल. जेणेकरून आपल्याला ए तेवढा अननोन राहील, बाकी कॉन्स्टंट आहे. सिम्प्लिफाय केलं तर हा -2 येईल आणि इथं ऍक्च्युली -2 -1 -3 या ब्रॅकेटची व्हॅल्यू -3 इंटू -3 येईल. जर दोन्ही साईडचे मायनस जर मी कॅन्सल केले तर आपल्याला 2 = 3 येईल. आता ए काढायचं असेल तर हा 2 लेफ्टला घ्यायला राईटला घ्यायला लागेल का 3 लेफ्टला घ्यायला लागेल बघा. तर हा ए चा कोएफिशियंट लेफ्टला घेतला. हा इथं गुणाकार आहे एच्या, जर त्याची साईड चेंज केली तर छेदात येईल. तर छेदात 3 न्यूमरेटरला किती येणार 2, म्हणजे याचा अर्थ ए ची व्हॅल्यू किती येणार 2/3. ओके. अननोन ए मिळाला. आता बी शोधायचं असेल
तर मला पुटिंग काय करावं लागेल. आता बी शोधायचं असेल तर मला कोणत्या अननोनची टर्म झिरो करणं गरजेचं आहे इक्वेशन 1 मध्ये, तर ए ची टर्म झिरो करणं गरजेचं आहे. सिंपल आहे. ए ची टर्म झिरो करायची असेल तर एच्या गुणाकारात काय हा ब्रॅकेट आहे, मग हा एक्स मायनस 1 झिरो करायचा असेल तर मला एक्स किती घेतला पाहिजे बघा. आता बघा एक्स किती घ्यायला लागेल, मला 1 घ्यायला लागेल ना, कारण 1 मायनस 1 काय होतं 0. मी एक्स 1 या इक्वेशन मध्ये पुट केला तर डाव्या साईडला 1च येईल. उजव्या साईडला ही ए ची टर्म 0 होणार. 1 मायनस 1 0, 0 इंटू ए 0 आणि प्लस बी इंटू काय बघा, तर 1 एक्स रिप्लेस होईल आणि प्लस 2. आता थोडंसं सिम्प्लिफिकेशन, 1 इज इक्वल टू 1 प्लस 2 3, 3 इंटू बी 3b होईल. आता यावरून बी ची व्हॅल्यू हा 3 लेफ्टला घेतला, 1च्या डिनॉमिनेटरला, बी इज इक्वल टू काय मिळेल मला 1/3. म्हणजे अननोन आपल्याला माहित नव्हते ते आता आपण शोधून काढलेलं आहे. त्यावर मी काय लिहू शकतो, मग काय लिहू शकतो, रिक्वायर्ड पार्शल फ्रॅक्शन. तर दिलेला फ्रॅक्शन काय होता, तर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2, बरोबर ना. रिक्वायर्ड पार्शल फ्रॅक्शन लिहायचं म्हणजे जे आपण पार्शल फ्रॅक्शन तयार केलं याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू कशाने रिप्लेस होईल, 2/3 ना, अपॉन एक्स प्लस 2 प्लस बी ची व्हॅल्यू 1/3 ने रिप्लेस होईल आणि अपॉन काय आहे एक्स मायनस 1. ह्याचा प्लॅन सर एखादी बघा.